नमस्कार. नेहमी 30-30 डाळ तांदळाची किंवा रव्याची इडली खाऊन जर कंटाळा आला असेल, तर आज आपण खास हळदी कुंकासाठी अगदी ढोकळ्याच्या चवीची ढोकळा इडली कशी तयार करायची हे पाहणार आहोत. ही इडली पाहणा अगदी मस्त अशी मऊ, लुसलुशीत, जाळीदार, हलकी-फुलकी तयार झालेली आहे. व्हिडिओवरून तर तुम्हाला समजत असेल. चवीला एक नंबर तयार झालेली आहे. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. डाळ तांदळाची इडली बनवायची म्हटल्यावरती डाळ तांदूळ भिजत घाला, नंतर ते बारीक करा, आंबवा, अशी भरपूर मोठी प्रोसेस असते. तर आज आपण काहीही न भिजवता न आंबवता फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये ही इडली बनवलेली आहे. तरीसुद्धा चवीला ना खूप छान तयार झालेली आहे. अगदी घरातल्या लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतकी मऊसूत तयार झालेली आहे. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. झटपट अशी ढोकळा इडली तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, अगदी त्या चमच्याच्या मापाने 3 चमचे साखर घालायची आहे. आता इथून पुढची सर्व जे मापं आहेत ना, ते पोहे खाण्याच्या चमच्यानेच मोजून घ्यायचे आहेत. लगेचच अर्धा चमचा मीठ घालायचं आहे किंवा चवीनुसार मीठ घाला. पाव चमच्याला थोडंसं कमी हिंग देखील घालायचं आहे. एक छोटासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. ते अद्रक देखील बारीक किसणीने किसून घालायचं आहे. असं किसून घातल्यामुळे काय होतं, इडली खाताना अद्रकचे मोठे मोठे तुकडे सुद्धा लागत नाही. त्यासोबतच अद्रकची चव जी असते ना, ती इडलीमध्ये अगदी छान अशी उतरते. त्यासोबतच मध्यम आकाराची कमी तिखट असलेली हिरवी मिरची घेतलेली आहे. हिरवी मिरची देखील किसून घालते. आता तुम्हाला या ठिकाणी किसून घालायचं नसेल ना, तर सरळ छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक घालून बारीक करून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आता मी या ठिकाणी आपला जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्याच चमच्याने अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी सायट्रिक ॲसिड घालत आहे. आता या ठिकाणी सायट्रिक ॲसिडला मराठीमधून लिंबूसत्व असे देखील म्हणतात. हे सायट्रिक ॲसिड घातल्यामुळे ना आपली जी इडली आहे ती खरंच खूप छान चवीची तयार होणार आहे. त्यामुळे आवर्जून घाला. फक्त लक्षात ठेवा, जास्ती प्रमाणात घालायचं नाही, नाहीतर तुमच्या इडलीची चव बदलू शकते. आपण ज्या वाटीने पुढे बेसन पीठ मोजून घेणार आहोत ना, अगदी त्याच वाटीने 1 वाटी सध्या पाणी घालायचं आहे. एकच वाटी घाला, ह्यापेक्षा सध्या आता जास्त पाणी घालायचं नाही. आपला जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्याच चमच्याने पुन्हा आपल्याला 2 चमचे कच्चं तेल घालायचं आहे. तेल गरम वगैरे करून घ्यायची गरज नाही, कच्चंच घालायचं आहे. असं थोडंसं तेल घातल्यामुळे काय होतं, आपली जी इडली आहे ना, ती खाताना घशाला अजिबात दाटल्यासारखी वाटत नाही. आता हे घातलेले सर्व जिन्नस आहेत ते अगदी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. जे मोठे मोठे साखर आणि सायट्रिक ॲसिडचे कण आहेत ना, ते पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. या ठिकाणी साधारणतः 5 मिनिटं झालेली आहेत. चमच्याने मी सतत असं ढवळत होते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, घातलेली पूर्णपणे साखर आणि सायट्रिक ॲसिड पाण्यामध्ये पूर्णपणे वितळलेलं आहे. जेव्हा असं वितळेल ना, तेव्हा लगेच ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं, अगदी सेम त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ वाटीमध्ये भरताना अगदी घट्ट दाबून भरायचं आहे, हलक्या हाताने भरायचं नाही. म्हणजे कसं, पाण्याचं आणि बेसन पिठाचं प्रमाण योग्य होईल आणि आपली जी इडली आहे ती खरंच खूप छान अशी चवीची तयार होईल. हे पहा, अशा प्रकारे घट्ट दाबून मी 1.5 वाटी बेसनपीठ घातलेलं आहे. आता हे बेसनपीठ घेताना तुम्ही विकतचं पॅकेटमधलं बेसनपीठ वापरू शकता किंवा घरी जे दळलेलं बारीक बेसनपीठ असतं ना, ते वापरू शकता. जास्त जाडसर बेसनपीठाचा या ठिकाणी वापर करायचा नाही, लक्षात ठेवा. ही एक खास ट्रिक आहे. त्यासोबतच लगेचच छोटासा म्हणजे अर्धा चमच्याला थोडंसं कमी आपल्याला हळद घालायची आहे. हळद जास्तीची घालायची नाही, नाहीतर काय होतं, काळपट रंग येतो. त्यासोबतच ना आपल्या इडलीला असे काळपट असे येलो स्पॉटसुद्धा पडू शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा, हळद ह्या स्टेजला घालायची आहे आणि थोडी घालायची आहे. आता हे घातलेले जे बेसनपीठ आणि हळद आहे ना, ते अगदी व्यवस्थित ह्या तयार केलेल्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करताना काही बेसन पिठाच्या छोट्या मोठ्या गुठळ्या असतील ना, तर त्या मोडून घ्यायच्या आहेत. मी हे बेसन पीठ मोजून घेण्याच्या अगोदर चाळणीने असं चाळून घेतलेलं आहे. चाळून घेतल्यामुळे काय होतं, बेसन पिठाच्या छोट्या मोठ्या गुठळ्या असतील ना, तर त्या मोडल्या जातात आणि बेसन पीठ जे आहे ते मस्त असं हलकं फुलकं होतं. त्यामुळे ना या मिश्रणामध्ये मिक्स करायला सोपं पडतं आणि मस्त अशी इडली हलकी फुलकी तयार होते. त्यामुळे महत्त्वाची स्टेप म्हणजे बेसन पीठ मोजून घेताना सुरुवातीला चाळूनच घ्यायचं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता, आपण सुरुवातीला 1 वाटी पाणी घातलं होतं. हे 1 वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे. यावर तुम्हाला पाणी वगैरे घालायची आता पुढे अजिबात आवश्यकता लागणार नाही. 1 वाटी पाण्यासाठी 1.5 वाटी बेसन पीठ घ्या, घट्ट दाबून भरून. एकदम परफेक्ट प्रमाण आहे.
तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असं मी घातलेलं बेसन पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. अजिबात मिश्रणामध्ये गुठळी वगैरे नाही, मस्त असं सरसरीत बॅटर तयार झालेलं आहे. जास्तीचं घट्ट नाही, जास्तीचं पातळ नाही, अगदी असंच मध्यम कन्सिस्टन्सीचं तयार करून घ्यायचं आहे. जास्तीचं घट्ट बॅटर तयार करून घेतल्यामुळे काय होतं, इडली जी आहे ना ती अजिबात मऊ लुसलुशीत होत नाही, घाताना घशाला दाटल्यासारखी वाटते. त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी अशीच ठेवायची आहे. आता या ठिकाणी इडलीसाठी लागणारं जे बॅटर आहे ना ते तयार झालेलं आहे. फक्त ते आपल्याला साधारणतः एक 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात. म्हणजे कसं घातलेलं जे बेसन पीठ आहे ते मिश्रणामध्ये अगदी छान असं मुरेल आणि आपली इडली छान अशी तयार होईल. मिश्रण भिजते तोपर्यंत ज्या इडली पात्रामध्ये तुम्ही ह्या इडल्या तयार करणार आहात ना त्या पात्राला आधीच तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे कसं इडली अगदी व्यवस्थित अशी सहजरित्या निघते. त्यासोबतच ना इडली पात्रामध्ये मोठ्या भांड्यामध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. उकळत्या पाण्यामध्ये लगेचच ही भांड्यामध्ये घालून घेतलेली इडली ठेवायची आहे. म्हणजे कशी मस्त अशी टम्म फुगते. ही प्रोसेस आधीच करून ठेवायची आहे. या ठिकाणी साधारणतः 20 मिनिटं झालेली आहेत. तयार केलेलं इडलीचं जे बॅटर आहे ते मी भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं. रंग पहा अगदी थोडासा चेंज झालेला आहे. जास्तीचं घट्ट नाही, जास्तीचं पातळ नाही. भिजल्यानंतर सुद्धा कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. अगदी ह्याच कन्सिस्टन्सीचं बॅटर तुम्हाला इडलीसाठी तयार करून घ्यायचं आहे. आज आपण अगदी इन्स्टंट इडली तयार करत आहोत. इडली मस्त अशी मऊ लुसलुशीत हलकी फुलकी जाळीदार तयार होण्यासाठी आपला जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्याच चमच्याने अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. खाण्याचा सोडा घातला की वरतून थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी पाणी घालायचं आहे आणि घातलेला सोडा फटाफट असा मिक्स करून घ्यायचा आहे. या ठिकाणी घाई करायची आहे कारण की ना सोडा घातल्यानंतर जास्त वेळ वाया घालायचा नाही. लगेचच हे मिश्रण आहे ना आपल्याला इडली पात्रामध्ये भरून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सोडा घातल्यानंतर आपल्या मिश्रणाचा रंग हलकासा फेंट झालेला आहे. त्यासोबत मिश्रण जे आहे ना तेच मस्त बाउन्सी वाटत आहे, हलकं फुलकं झालेलं वाटत आहे आणि मस्त असं फुगल्यासारखं सुद्धा वाटत आहे. आता इडली कुकरमध्ये आधीच मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. ते पाणी गरम झालेलं आहे. इडली पात्र ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये लगेचच आपण हे इडलीचं मिश्रण जे आहे ना ते घालून घ्यायचं आहे. आता ही प्रोसेससुद्धा फटाफट करायची आहे. इडली पात्रामध्ये मिश्रण भरताना अगदी बाहेर येईपर्यंत भरायचं नाही, थोडीशी फुगायला जागा ठेवायची आहे. हे पहा ह्या पद्धतीने. ही इडली बनवायला फार सोपी आहे, अगदी झटपट तयार होते. विशेष म्हणजे ना नेहमी 30 इडली खाऊन माणसाला कंटाळा येतो. तर तुम्ही एकदा ही ढोकळ्याच्या चवीची इडली करून पहा, खरंच खूप छान लागते. हळदी कुंकू चालू होणार आहेत आता, म्हणजे चालूच झालेले आहेत. तर हळदी कुंकासाठी ना तुम्ही ही इडली बनवून खाऊ घाला महिलांना, खरंच त्यासुद्धा खुश होतील आणि इतकी छान झालेली आहे ना ती प्रत्येकजण तुम्हाला ही रेसिपी विचारेल. हे पहा अशा प्रकारे 3 पात्रांमध्ये मी इडल्या घालून घेतलेल्या आहेत. माझ्या एका कुकरच्या भांड्यांमध्ये बरोबर 12 इडल्या ह्या तयार होणार आहे. आता घट्ट झाकण लावायचं आहे, वाफ जाऊ द्यायची नाही आजूबाजूनी आणि मध्यम आचेवरती साधारणतः एक 12 ते 13 मिनिटं आपल्याला या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. थोडासा तुम्हाला कधी टाईम जास्तसुद्धा लागू शकतो. हे पहा या ठिकाणी मी मध्यम आचेवरती 15 मिनिटं ह्या इडल्या वाफवून घेतलेल्या आहेत. झाकण ओपन करते. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. इडलीवरूनच तुम्हाला दिसत असेल ना आपली इडली किती मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेली आहे आणि मस्त अशी टम्म फुगलेली आहे. मस्तच वरतून पहा हलकीशी जाळीसुद्धा पडलेली तुम्हाला दिसत आहे. आता ना हे इडलीचे सर्व भांडे काढून घ्यायचे आहेत, पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण ही इडली डिमोल्ड करणार आहोत. साधारणतः एक 5 मिनिटं झालेली आहेत. इडली पंख्याखाली पूर्णपणे थंड करून घेतली. आता आपण ह्या जे इडल्या आहेत ना त्या चमच्याच्या मदतीने काढून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इडली अगदी सहजरित्या निघालेली आहे. अजिबात कुठेही भांड्याला चिटकून वगैरे राहिलेली नाही. यावरूनच तुम्हाला समजलं असेल की ती परफेक्ट अशी आपली ही इडली तयार झालेली आहे. मस्तच. हे पहा अशा प्रकारे मी 4 इडल्या काढून घेतल्या. एकदम छान तयार झालेल्या आहेत. एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. चवीला तर एक नंबर तयार झालेले आहेत. चला तर ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व इडल्या मी काढून घेते. अशा प्रकारे मी सर्व इडल्या काढून घेतल्या. एका कुकरच्या भांड्यामध्ये 12 इडल्या तयार झालेल्या आहेत. चवीला खूप छान झालेल्या आहेत. ना तेवढ्या तयार केलेल्या मिश्रणामध्ये साधारणतः माझ्या 16 ते 17 इडल्या तयार झाल्या होत्या. कारण थोडं मिश्रण अजूनही भांड्यामध्ये उरलं होतं, ते मी नंतर तयार करून घेतल्या त्याच्या इडल्या. खूप छान तयार झालेल्या आहेत. आता इडली खाताना घशाला दाटल्यासारखी वाटू नये, कोरडी वाटू नये, त्यासाठी आपण एक फोडणी तयार करणार आहोत. फोडणीसाठी एका सॉसपॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच एक मोठा चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी आणि पांढरे तीळ चांगले असे तडतडू द्यायचे आहेत. लगेचच 2 हिरव्या मिरच्या मध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. 5-6 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती सुद्धा घालायची आहे. घातलेले सर्व जिन्नस तेलामध्ये मस्त असे परतून घेतले की लगेचच आपल्याला अर्धा पेला किंवा पाव ग्लास पाणी घालायचं आहे. जेवढी तुम्हाला फोडणी बनवायची असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता.
लगेचच अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. ह्यामध्ये तुम्ही हिंग घातलं तरीसुद्धा चालेल आणि मोठा 1 ते 1.5 चमचा साखर घालायची आहे. आता घातलेली साखर आणि सगळं काही मीठ आहे ना ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याला ना साधारणतः 1 मिनिट आपल्याला खळखळून उकळी काढायची आहे. अशी जेव्हा आपण गोड पाण्याची फोडणी तयार करून ह्या इडलीवरती घालू ना तेव्हा आपली इडली खाताना अजिबात घशाला दाटल्यासारखी वाटत नाही, कोरडी कोरडी वाटत नाही, मस्त अशी चव देखील छान लागते आणि खायला देखील मजा येते. हे पहा, अशा प्रकारे मस्त अशी आपली ह्या ठिकाणी फोडणी तयार झालेली आहे. आपल्या इडल्या देखील तयार झालेली आहे. फोडणी देखील हलकीशी थंड झालेली आहे. आता ही लगेचच तयार केलेली फोडणी जी आहे ना ती इडलीवरती घालून घ्यायची आहे. सुरुवातीला मी थोडी थोडीच घालत आहे. जेव्हा मी खाणार आहे ना तेव्हा मी बाकीची उरलेली फोडणी तुम्हाला घालून दाखवणार आहे. हे पहा, अशा प्रकारे थोडी थोडी फोडणी मी इडलीवरती घातलेली आहे. त्यामुळे ना इडली खाताना अजिबात घशाला दाटल्यासारखी वाटणार नाही. मस्त अशी आपली ह्या ठिकाणी ढोकळा इडली तयार झालेली आहे. तुम्हाला मी तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदम मस्त हातावरती घेऊन दाबल्यानंतर ना अगदी कापसासारखी स्पॉन्जी मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे. मस्त असे छोटी छोटी जाळी पडलेली आहे. त्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की ती जाळीदार अशी तयार झालेली आहे. हे पहा, आतून सुद्धा मस्त अशी जाळी पडलेली आहे. त्यामुळे खाताना ना खूप छान लागणार आहे. मस्त अशी चवीची तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. ही जी इडली आहे ना तुम्ही एखाद्या खोबऱ्याच्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा अशी सुद्धा खाऊ शकता. खरंच खूप छान लागते. पुदिन्याच्या चटणीसोबत सुद्धा ही खूप छान लागणार आहे.